इंग्रजीच्या पत्रलेखनासाठी 5 पैकी 5 मार्क पडत नाहीत का तुम्हाला? कोण म्हणतं? चला, आज मी अशी युक्ती दाखवणार आहे. त्या युक्तीच्या मदतीनं इंग्रजीमधल्या पत्राला सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडतील. आणि हो, ती युक्ती जरूर पहा. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला ती युक्ती सांगेल. सुरुवातीला लेटर समजावून देईल, त्याचा फॉर्मॅट सर्व काही आपण पाहणार आहोत. आणि ती युक्ती सुद्धा सगळ्यात शेवटी सांगेल, ज्याच्या मदतीनं तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळतात. चला, तर सुरुवात करूया इन्फॉर्मल लेटरला. सो पहा, आपल्याला परीक्षेमध्ये इन्फॉर्मल प्लस फॉर्मल असे दोन्ही प्रकारचे पत्र विचारतात. क्वेश्चन एकच असतो. कसं? तर पहा, इथे तुम्हाला हा प्रश्न दिसेल, रोड सेफ्टी वीक. सो हा चौकटीमध्ये पूर्ण दाखवलेला आहे मी. सो तुम्हाला अशाच प्रकारचा प्रश्न बोर्डच्या पेपरला येतो. सो हे सगळं जे आहेत हे सर्व पॉईंट्स आहेत. या पॉईंट्सच्या खाली बघा, A1 मध्ये तुम्हाला दिसेल इन्फॉर्मल लेटर आणि A2 मध्ये तुम्हाला दिसेल फॉर्मल लेटर. सो तुम्हाला चूज करायचं आहे दोन्हीपैकी एक. परीक्षेत दोन्हीपैकी एकच लिहायचं आहे. आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे इन्फॉर्मल लेटर. त्यानंतर तुम्हाला जर फॉर्मल लेटर आवश्यक असेल तर मला जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जर आन्सर जास्त आले तर फॉर्मल लेटर सुद्धा सांगेल, त्याचा फॉर्मॅट आणि त्याच्या ट्रिक्स पण सांगेल. सो पहा, आज आपण ट्रिक्स तर पाहणार आहोत, परंतु विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या व्हिडिओजमधनं तुम्हाला जे जे मटेरियल मिळेल त्याच्या सर्व तुम्हाला फ्री PDF मिळणार आहे. आहे की नाही मस्त? सो धमाका ऑफर आहे ही तुमच्यासाठी. त्यासाठी काय करायचं आहे, ॲप डाउनलोड अजिबात करायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथे तुम्हाला गुगल ड्राईव्हची लिंक भेटेल. ती लिंक जर तुम्ही क्लिक केली तर तुम्हाला आपले हे PDF जे आहे ते अगदी फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. सो जरूर तुम्ही पण डाउनलोड करून घ्या, किंवा तुम्ही त्यातून ते व्यवस्थितरित्या वाचू शकता. आणि तुमच्या फ्रेंड्सला पण जरूर सांगा आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला, जेणेकरून इथून पुढचे येणारे सर्व व्हिडिओज आणि त्यातले PDF तुम्हाला फ्री मिळतील. तर पहा, आता बघा क्वेश्चन कसा येतो. इन्फॉर्मल लेटर, जो की अतिशय महत्त्वाचा, मार्क जास्तीचे मार्क मिळवून देणारा हा प्रश्न असतो. पण इथे मार्क कटतात, पण ते कटू नयेत म्हणून युक्ती बघूया. सुरुवातीला अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे की इमॅजिन यू आर संजय और संजना. संजय, संजना, भोसले, रूम नंबर वगैरे हा तुमचा ॲड्रेस आहे. वाचलं की तुमच्या लक्षात येतं की हा ॲड्रेस दिलेला आहे. म्हणजे तुम्ही कोण आहात, तर तुम्ही स्वतःचं नाव लिहिणार नाही आहात. तुम्ही आहात संजय किंवा संजना भोसले, हे तुम्हाला आडनाव लिहायचं आहे जेव्हा तुम्ही ॲड्रेस लिहाल. कसा लिहायचा आहे तेही मी तुम्हाला दाखवेल. सो हा तुमचा ॲड्रेस आहे, जो की तुम्हाला पत्रात दिलेला असतो. प्रश्न असा असतो की पत्रात जर ॲड्रेस दिलेला नसेल तर तेव्हा तुम्ही मनानं लिहू शकता. पण जर पत्रात दिला असेल तर मात्र तुम्हाला तोच लिहावा लागतो. त्यानंतर बघा, हा क्वेश्चन दिलेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे इन्फॉर्मल फॉर्मल दोन्ही लेटर आहेत, पण आपण चूज करणार आहोत इन्फॉर्मल लेटर. काय दिलेलं आहे बघूया. रीड द पोस्टर, राईट अ लेटर टू युअर ब्रदर अबाउट सेफ ड्रायव्हिंग. सेफ ड्रायव्हिंगबद्दल आपल्याला पत्र कुणाला लिहायचं आहे, तर आपल्याला ब्रदरला लिहायचं आहे बघा. आणि काही पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत, ॲड करण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो आपण ह्या पॉईंट्सचा उपयोग करणार आहोत. कसा आणि पत्र कसं लिहायचं, फॉर्मॅट काय आहे तो पहा. क्विकली पाहणार आहोत इन्फॉर्मल लेटरसाठीचा फॉर्मॅट. आता फॉर्मॅट जो आहे तो बघा, एकदम सुरुवातीला आपल्याला इथे अशा पद्धतीनं तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे. सेंडर्स नेम, तुम्ही कोण आहात, या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की तुम्ही संजय किंवा संजना आहात. सो तुमचा ॲड्रेस इथे येईल, संजनाचा जो पत्रात दिलेला आहे तो. त्याच्यानंतर तुम्हाला 1 लाईन ब्लँक सोडायची आहे. बघा, मी इथे रेड पेननी डॉट डॉट दाखवलंय. 1 लाईन ब्लँक सोडा. त्यानंतर डेट टाका. डेट टाकत असताना महिन्याचा नावाचा उल्लेख झाला पाहिजे. आता सपोज तुमची एक्झाम आहे 20 फेब्रुवारीला, गृहीत धरा. जसं 27ला इंग्लिशचा पेपर आहे, सपोज 27 फेब किंवा फेब्रुवारी पूर्ण लिहा. सो स्पेलिंग करेक्ट येत असेल तर पूर्ण लिहा, नाही तर FEB लिहा. सो FEB याचा उल्लेख झालाच पाहिजे. त्याच्यानंतर डिअर, याला आपण म्हणतो सॅल्युटेशन. बघा, तुम्ही सेंडर्स ॲड्रेस पूर्ण लिहिला तर इथं हाफ मार्क पडतो. त्याच्यानंतर तुम्ही डिअर सॅल्युटेशन लिहिला की इथे तुम्हाला आहे हाफ मार्क. त्याच्यानंतर पत्र जे आहे ते साधारणतः कमीत कमी 3 पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे आणि जास्तीत जास्त 5 पॅरेग्राफमध्ये लिहायचं असतं. सो जो तुम्ही मेन लिहिणार आहात बघा, याच्यामध्ये बॉडी ऑफ द लेटर. सो बॉडी ऑफ द लेटर जे आहे त्याच्यासाठी आपल्याला 2.5 मार्क असतात. आणि क्लोजिंग ऑफ द लेटर म्हणजे तुम्हाला पत्राचा शेवट कसा करायचा आहे, मी हे सर्व दाखवणार आहे तुम्हाला. सो क्लोजिंग ऑफ द लेटरला असतो हाफ मार्क. ओके. आणि या सर्वांमध्ये यूज ऑफ करेक्ट ग्रामर, तुम्ही जर ग्रॅमॅटिकली सर्व सेंटेन्स तुमचे करेक्ट असतील तर तुम्हाला ग्रामरचा 1 मार्क मिळणार आहे. सो अशा पद्धतीनं तुमचे 5 मार्काचं हे लेटर असतं. हा आहे फॉर्मॅट. आता बघूया ॲक्च्युअल आन्सर कशा पद्धतीनं लिहायचं. PDF पूर्ण तुम्हाला मिळणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आता बघा कसं लिहायचं. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला पत्ता लिहायचा आहे. सो आपण अशा पद्धतीनं पत्ता लिहिलेला आहे, संजय भोसले, जो दिलेला आहे तुम्हाला, जो मी दाखवला तुम्हाला स्टार्टिंगला, तशा पद्धतीनं. जसं त्यानंतर डेट लिहायची आहे बघा, सपोज 22 ऑक्टोबर टाकलेली आहे. सो ऑक्टोबर
महिन्याच्या नावाचा उल्लेख केला आहे. डिअर ब्रदर हा झाला आपला सॅल्युटेशन. इथे आपल्याला हाफ मार्क पडेल, याच्यासाठी आपल्याला हाफ मार्क पडेल. आता पॅरेग्राफ किती पाडायला पाहिजेत? सो बघा, पॅरेग्राफ हा आहे पहिला पॅरेग्राफ. आता तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट दिसेल बघा की ह्या ब्लँक लाईन्स आहेत. सो ॲड्रेस झाल्याच्या नंतर ब्लँक लाईन सोडा, डेट लिहा, त्यानंतर पुन्हा ब्लँक लाईन सोडा, पुन्हा सॅल्युटेशन लिहा, त्यानंतर पुन्हा ब्लँक लाईन. सो ह्या ब्लँक लाईन देणं गरजेचे आहेत, कारण हा आहे ब्लॉक फॉर्मॅट, याला म्हणतो आपण न्यू फॉर्मॅट. सो हा न्यू फॉर्मॅट जरूर समजून घ्या आणि असंच पत्र लिहा. आणि युक्ती तर मी तुम्हाला सांगणार आहे की 5 पैकी 5 मार्क कसे मिळवायचे. तर बघा, हा आहे तुमचा पहिला पॅरेग्राफ, हा आहे तुमचा दुसरा, हा तिसरा आणि हा आहे चौथा. डॉटेड लाईन्सच्या खाली तुम्हाला लक्षात येईल. सो 4 किंवा 5 पॅरेग्राफमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 5 पॅरेग्राफमध्ये लिहायचे. आता पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण इन जनरल पॉईंट्स लिहिलेले आहेत पहा, ठीक आहे. त्याच्यानंतर इन जनरल म्हणजे जसं की आय गॉट युअर लेटर, हाऊ हॅपी आय एम टू रीड वगैरे वगैरे, किंवा आय मिस यू ऑल, आय एम रायटिंग दिस लेटर फॉर अ स्पेशल पर्पज. आता इथे मात्र तुम्हाला जो पत्रामध्ये पॉईंट दिलेला असतो, थीम दिलेली असते, त्या थीमचं वाक्य इथं बनलं पाहिजे. जसं इथं लिहिलं आय एम रायटिंग दिस लेटर फॉर अ स्पेशल पर्पज, आय वॉन्ट टू इन्फॉर्म यू अबाउट सेफ ड्रायव्हिंग. स्पेशल पर्पज काय आहे? तुम्हाला सेफ ड्रायव्हिंग. आता सेफ ड्रायव्हिंगवरच क्वेश्चन आलेला आहे, म्हणून इथलं एक वाक्य असं लिहायचं आहे की जे तुमची थीम असेल. ओके. त्यानंतर सेकंड पॅरा तयार केलेला आहे. सेकंड पॅरामध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन आपण सेफ ड्रायव्हिंगबद्दल का लिहित आहोत त्याची लिहिलेली आहे. भाषाशैली नीट पाहून घ्या, त्यासाठी PDF जरूर डाउनलोड करा, वाचा, पहा, अभ्यासा की कशा पद्धतीची भाषाशैली असायला पाहिजे, कुठे कॉमा वगैरे आहेत बघा, भाषा ब्रो सारखे शब्द आपण इथे वापरलेले आहेत, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर हा आहे थर्ड पॅरा. आता मी सांगितल्याप्रमाणे थीम, बॉडी ऑफ द लेटर, इथं 2.5 मार्क आहेत आपल्याला, त्यामुळे हा पॅरेग्राफ आणि हा पॅरेग्राफ हे झाले तुमचं बॉडी ऑफ द लेटर. आता बॉडी ऑफ द लेटरमध्ये आपण काय लिहायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला जे पॉईंट दिलेले आहेत, ओके, पॉईंट दिलेले मी तुम्हाला दाखवेल पॉईंट्स कशा पद्धतीने आपल्याला दिलेले होते. सो तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा हे पॉईंट्स दाखवेलच मी. सो बघा, या पद्धतीचे आपल्याला हे पॉईंट्स असतील. आता पहा, हे जे पॉईंट्स दिले होते की नाही आपल्याला, हे रिमेंबरच्या पुढचे हे सर्व आपले पॉईंट्स आहेत. या पॉईंट्सचे आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. लक्षात घ्या, हे पॉईंट्स असतात, ली वारली वगैरे, म्हणजे हे फुल सेंटेन्स नाही आहेत. तर याचे तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत आणि ते आपल्याला ह्या सेकंड आणि थर्ड पॅरेग्राफमध्ये लिहायचे आहेत. जसं की पहा, हा आपला सेकंड आणि थर्ड पॅरा आहे, जो आपण या पॉईंट्सच्या मदतीनं लिहिणार आहोत. सो हा सेकंड आणि हा थर्ड पॅरा. याच्यामध्ये बघा मी पॉईंट्सचे वाक्य कसे बनवलेत. यू शुड वेक अप अर्ली, यू शुड लिव्ह होम अर्ली, रीच. तुम्ही तुमच्या मनाने आणखी वेगवेगळ्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन वापरू शकता. जितकी सोपी आणि सिंपल लँग्वेज लिहाल तेवढे जास्त मार्क्स तुम्हाला पडतात. युक्ती मी सांगणार आहे, पण हे आपण एक्सप्लेन करतोय. त्यानंतर हा क्लोजिंग पॅरा असेल, एंड ऑफ द लेटर असेल, हे एंड ऑफ द लेटर आणि हा क्लोजिंग पॅरा असेल. सो क्लोजिंग पॅरा आपण बघा, हा तुम्ही याच पद्धतीनं लिहिणार आहात आणि हे असेल तुमचा एंड. लक्षात ठेवा, इथे तुम्हाला सिग्नेचर करायची नाही. बरेचसे विद्यार्थी इथे सही करतात. सो इथे तेच नाव लिहा जे तुमचं इथे पत्रामध्ये दिलेलं असेल, तुम्ही लिहिलेलं असेल. ओके. सो अशा पद्धतीनं पत्र लिहायचंय. आता पाहूया महत्वाची युक्ती. सो 5 पैकी 5 मार्क्स मिळवण्यासाठीची युक्ती कोणती आहे? सो सी स्टुडंट, हा जो फर्स्ट पॅरा आहे, हा पॅरा आणि त्याचबरोबर हा जो क्लोजिंग पॅरा आपण लिहितो, हा क्लोजिंग पॅरा, हे 2 पॅरेग्राफ हे तुम्ही तुमच्या मनाने अगोदरच तयार करून ठेवू शकता. आणि हे तुमच्या बहुतेक सर्व इन्फॉर्मल लेटर्समध्ये तुम्हाला थोडाफार एखाद दुसऱ्या वाक्याचा बदल करून हे तुम्हाला लिहिता येतात. अशा प्रकारचे व्हिडिओज आपले यापूर्वी पण मी टाकलेले आहेत. सो मी त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्याला म्हणतो आपण फिक्स लाईन्स. सो हे फिक्स लाईन्सचा व्हिडिओ तुम्हाला टाकेल मी. हा पहिला पॅरेग्राफ म्हणजे तुमच्या फिक्स लाईन्स असतील, त्या तुम्ही पाठ करून ठेवू शकता. त्याच प्रकारे हा जो क्लोजिंग पॅरा आहे, हे तुम्ही पाठ करून ठेवा. याचा फायदा असा होतो की एखाद दुसरं लाईन सोडली तर आपण पाठ केलेलं असल्यामुळे भरभर लिहिणं होतं, आपला वेळ जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही जणांना इंग्रजीचे वाक्य लिहिता येत नाहीत. सो त्यांनी जर फिक्स लाईन्स पाठ करून ठेवल्या तर त्याचा त्यांना निश्चितच खूप फायदा होतो. सो फर्स्ट पॅरा आणि लास्ट पॅरा जो आहे क्लोजिंग पॅरा, तो तुम्हाला फिक्स लाईन्सच्या व्हिडिओत माझ्या मिळून जाईल. सो तुम्हाला हा पाठ करायचा आहे. ही असेल तुमची पहिली ट्रिक. आणि आता दुसरी ट्रिक तुम्हाला सांगते की पूर्ण मार्क मिळवण्यासाठी आपण काय करायला हवंय. तर बघा, पूर्ण मार्क मिळवण्यासाठी आपण ना साधे सगळेच वाक्य विधानार्थी न लिहिता आपण काही वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना वापरणार आहोत. जसं की बघा, इथं वाक्य लिहिले मी, आय गॉट युअर लेटर, हे विधानार्थी वाक्य आहे. पण हे वाक्य बघा, हाऊ हॅपी आय एम टू रीड इट, हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. ओके. कॉंग्रॅट्स झालं की एक्सक्लामेशन मार्क आहे. सो अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना करा. फक्त विधानार्थी वाक्य नको आहेत. सो तुम्ही विधानार्थी वाक्य, एक्सक्लामेटरी वाक्य, एखादं क्वेश्चन टॅग किंवा एखादं व्हॉइसचं वाक्य, पॅसिव्ह व्हॉइसची रचना, असे थोडे वेगवेगळ्या प्रकारचे 2-4 वाक्य. त्याचबरोबर अंडरलाईन करा. मेन पॉईंट्स जिथं जिथं आहेत तिथे अंडरलाईन करा. यात मी दाखवलं नाही आहे, परंतु ते खूप गिचमीट दिसेल म्हणून, पण तुम्ही अंडरलाईन जरूर करा. अंडरलाईन करताना दुसरी पेन वापरा. म्हणजे इथं ब्ल्यूनं लिहिलं असेल तर अंडरलाईन ब्लॅक पेनने करा. पेन्सिल अंडरलाईन करायला वापरू नका, पेपर काळा दिसतो. तर बघा, अशा पद्धतीनं ह्या तुमच्या महत्त्वाच्या युक्त्या असतील. तुम्हाला
जर फिक्स लाईन्सवर व्हिडिओ स्पेशल हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा. PDF घ्यायला विसरू नका. फ्री PDF आहेत. जस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा. तिथे तुम्हाला फ्री PDFची Google ड्राईव्ह लिंक भेटेल. ॲप डाउनलोड करायची गरज नाही, काहीच नाही. सो सर्व काही मटेरियल तुम्हाला मी याच पद्धतीनं देणार आहे. चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. मित्रमैत्रिणींना जरूर सांगा. आणि तुम्ही अजून चॅनलला लाईक केलं नाही का व्हिडिओला, सो जरूर लाईक करा, हाईप करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.